नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा नागनाथाचे पिशाच्य ही सादर करत आहे. या कथेचा पुढील भाग 5वा. नंदा बेशुद्ध होती. तिच्या कपाळाचा अर्धा भाग काळा निळा पडून सुजला होता. त्या ठिकाणी कसला तरी जबर तडाखा बसून ती बेशुद्ध पडली असावी हे स्पष्ट दिसत होतं. छोटूच्याही डोक्यावर फटका बसला होता. त्याच्या खांद्याला कसल्या तरी तीक्ष्ण शस्त्रांनी जखमा होऊन त्यातून रक्त वाहत होतं. त्याच्या बोटांची सालपटं निघाली असून बोटे सुजली होती. त्यावरून त्याची कोणाबरोबर तरी झटापट झाली होती आणि त्याचे कपडे मळले असून ठिकठिकाणी फाटले होते. त्यावरून तो बऱ्याच वेळा खाली पडला असावा हे धनंजयाने निरीक्षण करताच ओळखलं. छोटूच्या खांद्यावर झालेल्या जखमेतून राहणारे रक्त थांबवणे महत्वाचे होते. धनंजय कामगिरीवर असले म्हणजे त्यांच्या खिशात वेळेवर उपयोगी पडणारे अनेक चिजा असत. त्यांनी खिशातील एक लहानशी मलमाची पाटली काढली आणि त्यातील मलम जखमेवर चोळून रुमालाची पट्टी बांधताच रक्त वाहण्याचे थांबले. त्यानंतर ते त्या दोघांना शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करू लागले. काय भयानक राख ही दामाजी विवळला. आणखीन काय घडणारे हे त्या ईश्वरालाच ठाऊक. धनंजयाने त्याला तोंड न उघडण्याविषयी बजावले. छोटू हळूहळू शुद्धीवर येत होता, पण नंदाने प्रथम डोळे उघडले. शेषनाथ पुढे झाला आणि वाकून म्हणाला, नंदा, घाबरू नकोस. नंदानं विस्फारित नेत्रानं त्यांच्याकडे बघितलं आणि त्याला हातानं बाजूला सरत ती मोठ्याने किंचाळली, मुकुंद, मुकुंद, तू. धनंजय चपळाईने पुढे झाले, पण त्यापूर्वीच शेषनाथनं जोरानं तिच्या कानशिलावर ठोसा लळगावला. त्याबरोबर ती बेशुद्ध होऊन पडली. धनंजय रागानं बेफाम झाले होते. त्यांनी जोरात एक ठोसा मारून शेषनाथला खाली लोळावले. पाजी माणसा, तू तिला का मारलंस? माफ करा, तिनं मला ओरबाडलं, त्यामुळे मनावरचा ताबा सुटून मी तिला ठोसा मारला. मला वाईट वाटलं. शेषनाथ आपले गाल चोळत म्हणाला. इतकं नीच कृत्य मी कधी बघितलं नव्हतं, धनंजय रागाने म्हणाले. त्यांनी वाकून नंदाला तपासलं. आणखीन बराच वेळ ती बेशुद्धच राहील हे दिसत होतं. शेषनाथनं ती काही सांगण्यापूर्वी तिला हेतुपूर्वक ठोसा मारला हे त्यांनी ओळखलं. तेवढ्यात छोटू हालचाल करू लागला म्हणून ते त्याच्याकडे वळले. छोटूनं डोळे उघडले आणि काही क्षणातच त्याने आपल्या बाबूजींना ओळखले. ते मनाई करत असतानाही घडलेली हकीकत तो सांगू लागला. त्या घुमटीत मला काही नवीन आढळलं नाही, तो क्षीण आवाजात म्हणाला. मी बाहेर येऊन बघू लागलो. तो रक्त सांडल्याच्या खुणा दिसल्या. मी त्याचा माग काढत गेलो. तो एका झुडपाजवळ नंदा बेशुद्ध पडलेली आढळली. जवळच्या दगडावर डोके आपटून ती बेशुद्ध झाली होती. कोणाशी तरी बरीच झटापट झाल्याचं दिसत होतं. तिथं झुडपावर आणि आजूबाजूच्या दगडांवर रक्त शिंपडले होते. जमिनीवर रक्ताचं थारोळं झालं होतं. जवळच एक रक्ताने माखलेली टोपी आणि कुऱ्हाड पडली होती. मी ते बघत होतो. कोणीतरी वेगानं माझ्या अंगावर तुटून पडलं. तो कोणी जंगली माणूस होता की आपल्यासारखा होता हे काही मला तिथे दिसलं नाही, पण तो माणूस अत्यंत बलवान आणि धिप्पाड असून त्याच्या हातात तलवारीसारखं काहीतरी लकाकत होतं. त्या शस्त्रानं त्यानं माझ्या खांद्याला जखम केली, पण मीही त्वेषानं त्याच्यावर तुटून पडलो आणि ते एक ठोसा लगावून त्याला शस्त्र टाकून देण्यास भाग पाडलं. आमची बरीच मारामारी झाली, पण तो ताकदवान होता. कसला तरी डोक्यावर आघात होऊन मी बेशुद्ध पडलो. मी शुद्धीवर आलो तेव्हा तिथं मी एकटाच असल्याचं दिसून आलं. मी धडपडत जाऊन बघितलं तर नंदाही पहिल्या जागीच पडली होती. तिला मी खांद्यावर घेऊन तिचं घर गाठण्याचा प्रयत्न करत होतो. तू उत्तम कामगिरी बजावली छोटू. काही काळजी करू नको. तुला आता विश्रांतीची आवश्यकता आहे, धनंजय प्रेमळ स्वरात म्हणाले. छे बाबूजी, विश्रांतीची काय जरूर आहे? मला ते बरीच हुशारी वाटते. चला, मी तुम्हाला जागा दाखवतो. छोटूनं उभा राहण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर ताण पडून तो पुन्हा खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला. धनंजयांनी चिंतायुक्त नजरेनं त्याच्याकडे आणि नंदाकडे बघितले. नंतर घाबरलेल्या दामाजीकडे आणि दुर्मुखलेल्या शेषनाथकडे बघितले. त्यांना काय करावे ते सुचेना. ज्या ठिकाणी रक्त सांडले होते ती जागा शक्य त्या त्वरेने तपासणे आवश्यक आणि महत्वाचे होते. पण नंदाला आणि छोटूला तिथे सोडून जाण्यास त्यांचा जीव धजावेना. शेषनाथवर त्यांचा विश्वास नव्हता. उलट तो त्या कारस्थानात गुंतलेला आहे असं त्यांना वाटू लागलं होतं. दामाजी एकतर मूर्ख होता किंवा आता तो जास्त भ्यालेला असल्यानं त्याच्यावर काही कामगिरी सोपवणे इष्ट नव्हते.
शेवटी त्यांनी ठरवलं की नंदाला घरी पोचवून तिच्या आईच्या ताब्यात द्यावं आणि छोटूलाही तिथे विश्रांतीसाठी ठेवावं आणि नंतर आपण त्या झटापट झालेल्या जागेची तपासणी करावी. त्यांनी शेषनाथला आणि दामाजीला नंदाला उचलायला सांगितलं व त्यांनी छोटूला उचलून घेतलं. ते देशमुखांच्या घराकडे निघाले. शेषनाथनं नंदाचे खांदे पकडले होते आणि दामाजीनं पाय धरले होते. कोणाच्याही तोंडून आवाक्षर निघाले नाही. गंभीरपणे त्यांची ती मिरवणूक हळूहळू चालली होती. नंदाला घेऊन ते दोघे पुढे चालले होते. पाठीमागून धनंजय त्यांच्यावर नजर ठेवत होते. छोटूचे ओझे काही हलके नव्हते. शेषनाथ आणि दामाजी एका वळणावर पोचले. तेथे दाट झाडी होती. इतक्यात कोणीतरी चपळाईने येऊन दामाजीला एक ठोसा लगावला. त्याबरोबर त्यानं किंकाळी फोडली आणि त्यानं नंदाचे पाय सोडले. शेषनाथनेही तिचे खांदे सोडून दिल्याचं धनंजयांनी बघितलं. त्या धावत आलेल्या व्यक्तीनं बेशुद्ध नंदाला उचलून घेतलं आणि डोळ्यांचे पाळते लवते न लवते तोच ती बाजूच्या झाडीत अदृश्य झाली. त्याच वेळी दामाजीनं भूत भूत ओरडत पळत सुटला. शेषनाथ दाढी खाजवत जागच्या जागी उभा होता. छोटूला जोरानं खाली ठेवलं तर त्याच्या खांद्यावरची जखम फाटायची या भीतीनं धनंजयांनी त्याला जपून जमिनीवर ठेवलं आणि ते धावत पाठलाग करू लागले. पण छोटूला खाली ठेवण्यात वेळ मोडला असल्यामुळे त्यांना ती व्यक्ती कुठे आढळेना. चारी बाजूला झाडी असल्यामुळं कोणत्या दिशेला जायचं ते त्यांना समजेना. कुठेतरी धावत जाण्यात अर्थ नव्हता. शिवाय शेषनाथ जवळ बेशुद्ध छोटूला ठेवायला ते तयार नव्हते. अत्यंत प्रक्षुब्ध मनस्थितीत ते परत आले. शेषनाथ, तुम्ही पाठलाग करण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही. तो प्रकार इतका झपाट्याने घडला की काय होतं ते मला समजलं नाही. त्यात तो दामाजी पळून गेल्यामुळं तुमच्या त्या माणसाला इथे एकटा सोडून कसा काय जाणार? त्याच्या त्या उत्तरानं धनंजय निरुत्तर झाले. पण शेषनाथनं मुद्दामूनच काही हालचाल केली नाही. उलट नंदाचे खांदे सोडून तिला पळून नेणाऱ्याला सहाय्य केलं हे त्यांनी प्रत्यक्ष बघितलं होतं. शेषनाथवरचा अविश्वास क्षणोक्षणी वाढत होता. त्यांनी काही न बोलता छोटूला उचललं आणि ते चालू लागले. शेषनाथही त्यांच्याबरोबर निघाला. ते घरात शिरले तेव्हा त्यांच्याकरता एक आश्चर्य वाढवून ठेवलं होतं. शैलाबाईंचा कुठे पत्ता नव्हता. त्यांच्या खोलीत घाईघाईनं खरडलेली एक चिठ्ठी सापडली होती. तीत लिहिलं होतं, पोलिसांना बोलवल्याशिवाय भागायचं नाही अशी माझी खात्री आहे. आमचा एक नोकर दुर्दैवाने परत आला. त्याला घेऊन मी शिवसागरला पोलिसांना कळवण्यासाठी जात आहे. तेथून मी डॉक्टरही पाठवून देते. हे परत आले की त्यांना सांगावे की प्राण गेला तरी आता मी काही त्या खेड्यात राहायला जाणार नाही. हा जंगली प्रदेश सोडून त्यांनी ताबडतोब दुसरीकडे राहायला व्यवस्था करावी. शिवसागरला मी कुठे जाणार आहे त्यांना माहीत आहे. शैलाबाई इतक्या रात्री कशा गेल्या असतील? कशा म्हणजे? घोड्यावरून गेल्या असतील. त्यांना घोड्यावर बसता येतं. शिवसागर इथून काही फार दूर नाही, शेषनाथ म्हणाला. शैलाबाई पण निघून गेल्यामुळे आता छोटूला तेथे एकटाच शेषनाथ जवळ सोडून जाणं शक्य नसल्यामुळे त्याला शुद्धीवर आणण्याचे उपचार करत धनंजय तेथे बसून राहिले. न जाणो आपण बाहेर गेलो आणि तेवढ्या अवधीत नंदाप्रमाणे छोटूलाही कोणी पळवलं तर, असं त्यांच्या मनात आलं. शेषनाथही धनंजयांना आपला संशय आला हे समजला होता. तो दूर एका खुर्चीवर बसून सवयीप्रमाणे आपले गाल खाजवत बसून राहिला. चांदणे मावळून आता पहाटेची वेळ होत आली होती. छोटूकडे बघत धनंजय विचारात गढून गेले होते. नंदा रात्रीची का बाहेर पडली? ती बेशुद्ध कशी झाली? आजूबाजूला रक्त सांडलेल्या जागेत कोणाची मारामारी झाली असेल? कोणी नंदाला पळवलं असेल आणि ते का? आणि या भानगडीत शेषनाथचा संबंध काय असेल? त्या रात्री भोगोचा मेळा व्हावा आणि सर्व नोकर निघून जावे हा योगायोग होता की आणखीन काही कारण होतं हे समजून येत नव्हतं. आणि या सर्व गोष्टीचा बाबासाहेबांनी नागनाथशी केलेल्या उल्लेखाचा काही संबंध असेल, असे अनेक विचार धनंजयांना भांडावून सोडत होते. पण त्यापैकी एकाचेही उत्तर विचार करून त्यांना समजेना. पहाट झाली. शेषनाथ तर घोरत होता. सबंध रात्र बसून राहिल्यामुळे धनंजयांचे डोळेही मिटायला लागले. छोटू अजून बेशुद्धीत होता. बुटांचा आवाज ऐकून त्यांनी डोळे उघडले. आत येणारे पोलीस खात्यातील लोक आहेत हे त्यांनी ओळखलं. इन्स्पेक्टर केशवचंद्र त्या भागात 20 वर्ष नोकरी करत होते. त्यांनी त्यांच्याबरोबर 4-5 पोलीसही आणले होते. ते आल्याबरोबर कामाला लागले. त्यांनी 2 शिपायांना बाबासाहेबांच्या नोकरांचा तपास करायला पाठवलं. आणखीन 2 आजूबाजूला बाबासाहेबांचा आणि नंदाचा शोध घ्यायला सांगितलं. गुराढोरांची व्यवस्था पाहण्यास त्यांची परवानगी घेऊन शेषनाथ निघून गेला.
तो केशवचंद्रांच्या चांगल्या ओळखीचा असल्याचे दिसले. धनंजयांनी आपली ओळख करून दिली व त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि शेषनाथचा आपल्याला संशय येतो असून त्याच्यावर नजर ठेवण्यास सांगितले. केशवचंद्र हसून म्हणाले, शेषनाथला मी त्याच्या लहानपणापासून ओळखतो. त्याला इथली लोक चांगले मानतात. तो हुशार इंजिनियर असून इथे येण्यापूर्वी शिवसागर येथे एका कारखान्यात चांगल्या पगारावर नोकरी करत होता. दारू पिण्याचं त्याला व्यसन आहे, त्यामुळे तो कधी कधी उद्धटपणे वागतो. पण एरवी तो अगदी चांगला माणूस आहे. पण तो प्रथमच माझ्याशी धडधडीत खोटं बोलला, धनंजय म्हणाले. तो घरून सरळ इथं आल्याचं म्हणाला, त्यावरून तुम्ही म्हणता ना, केशवचंद्र म्हणाले. तो कुठेतरी गावठी दारू पीत बसला असेल व ते लपवण्यासाठी तो खोटं बोलला असेल. धनंजय, या तुमच्या शंकेत काही अर्थ नाही. काल भोगोचा मेळा होता, तिथे सर्वांना फुकट खायला मिळतं. खात्रीनं शेषनाथ तिथे गेला असेल. पण नंदाला त्याच्या डोळ्या देखत पळून नेली असता त्यानं काही केली नाही हालचाल. तुम्हाला आसामची दारू कशी असते याची कल्पना नाही. त्या धुंदीत काय घडतं ते त्याला समजणं शक्य नाही. त्यांच्याशी या विषयावर आणखीन बोलून काही निष्पन्न होणार नाही हे धनंजयांनी जाणले. ते सिगरेट ओढत गप्प बसले. तोच शिवसागरहून डॉक्टरही आले. त्यांनी छोटूला तपासले. ते काय औषध देण्यापूर्वी छोटू शुद्धीवर आला. डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावरची जखम नीट बांधली व त्याला औषधही पाजले. थोड्याच अवकाशात छोटू ताजा तवाना झाला. आणखीन थांबण्याची आवश्यकता नसल्यामुळे धनंजय परत गेले. छोटूला हुशारी आल्यानंतर धनंजय त्याला व केशवचंद्राला घेऊन त्या झटापट झालेल्या ठिकाणी गेले. तेथे छोटूनं वर्णन केल्याप्रमाणे सर्व काही पाहायला मिळाले. फक्त तेथली कुऱ्हाड मात्र नाहीशी झाली होती. तेथे पडलेली ती टोपी उचलून बघितली तो धनंजयांना आतल्या बाजूला बाबासाहेबांचे नाव लिहिलेले आढळले. तेथे अनेक माणसांच्या पायांच्या खुणा उमटल्या होत्या. ते दृश्य बघून केशवचंद्र म्हणाले, आता ही काय भानगड असावी हे माझ्या लक्षात आलंय. माझ्या तर लक्षात येत नाही, धनंजय म्हणाले. मला याबाबत कमिशनर दासबाबूंना भेटावं लागेल, केशवचंद्र म्हणाले. त्यांच्या हद्दीतील जंगली लोक या प्रकाराबद्दल जबाबदार आहेत. काल भोगोचा मेळा होता. तिथं दारू पिऊन लोक जिंकलेली येऊन गडबड करू लागले असतील. त्यांना दम भरण्यासाठी बाबासाहेबांनी त्याच्या मागून नंदा बाहेर गेली असेल. तो त्यांनी मूर्खपणा केला. हे जंगली लोक शुद्धीवर कुठे होते? तिथे त्यांची झटापट झाली. त्यांनी बाबासाहेबांना आणि नंदाला पळवून नेलं असावं. याबाबत दासबाबूंची मदत घेतली पाहिजे. शेषनाथ संबंधी आपली शंका धनंजयांनी पुन्हा बोलून दाखवली. तसेच दामाजीनं घुमटीत पाहिलेल्या प्रकाराचा अर्थ काय असावा असा केशवचंद्रांना प्रश्न केला. शेषनाथला आपण चोरून दारू प्यायला गेलो होतो हे लपवायचं होतं म्हणून तो खोटं बोलला यात मला शंका नाही. आणि तुमचा तो दामाजी अद्याप मी बघितला नाही. पण तो झिंगलेला असणार व त्यामुळे त्याला तसा भास झाला असेल. आणि बाबासाहेबांनी मला तार पाठवली तेव्हा तेही दारूच्या धुंदीत होतं असं तुम्हाला म्हणायचंय की काय? मी या भागात जन्म काढलाय साहेब, केशवचंद्र म्हणाले. बाबासाहेब या प्रदेशात नवीन आहेत. इथलं सर्व वातावरण त्यांना विचित्र वाटत असेल. त्यामुळे घाबरून त्यांनी तुम्हाला बोलवलं असेल. तुम्ही त्यांच्या नादी लागून निष्कारण इथे येण्याचा त्रास घेतला. इथले जंगली लोक अशा प्रकारे चाळे नेहमी करतात. ही भानगड शोधून काढण्याचं काम आमचं आहे. तुम्ही आता त्याबद्दल काही विचार करू नका. केशवचंद्रांशी बोलण्याचं सोडून धनंजय त्या जागेची तपासणी करू लागले.